देव तारी त्याला कोण मारी ही म्हण एअर इंडियाच्या विमानात प्रवास करणाऱ्या 40 वर्षीय प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना अगदी बरोबर लागू होत आहे. होय, कारण डोळ्यात देखत विमानात बसलेल्या 200हून अधिक लोकांचा मृत्यू पाहिला, पण त्या अपघातातून विश्वास यांचा जीव वाचला. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी हे अगदी सत्य आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS मलिक यांनी माहिती दिली की विश्वास कुमार रमेश 11A क्रमांकाच्या सीटवर प्रवास करीत होते, जे जिवंत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छाती, डोळे आणि पायांवर अनेक जखमा झालेल्या असल्या तरी विश्वास आता स्थिर स्थितीत आहेत. दरम्यान विश्वास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मृत्यू माझ्या डोक्यावरून गेला, मी वाचलो. तर अपघात कसा घडला याचा थरार देखील सांगितला. विश्वास हा ब्रिटिश नागरिक आहे आणि काही दिवसासाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आला होता आणि त्याचा भाऊ अजय कुमार रमेश वय 45 सोबत परत UKला जात होता. विश्वास आणि त्याचा बोर्डिंग पास सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या विश्वासने काही सेकंदात जीवन आणि मृत्यूमधील अंतर कसे जाणवले ते सांगितले. तो म्हणतो की अजूनही तो जिवंत आहे, हा एक चमत्कार आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विश्वास म्हणाला, विमानाने उड्डाण करताच 30 सेकंदात मोठा आवाज झाला आणि नंतर विमान कोसळलं. हे सर्व खूप लवकर घडले. विश्वास म्हणाला, जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्याभोवती मृत्यूदेह पडलेले होते. मी घाबरलो. मी उभा राहून पळत सुटलो. माझ्या भोवती विमानाचे तुकडे पडले होते. कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. विश्वास म्हणाला की तो 20 वर्षापूर्वी लंडनमध्ये राहत आहे. त्याने सांगितले की त्याची पत्नी आणि मुलं देखील लंडनमध्ये राहतात. त्याने सांगितले की त्याचा भाऊ अजय विमानात वेगळ्या सीटवर बसला होता. तो म्हणाला, आम्ही दीवला गेलो होतो. तो तेव्हापासून माझ्यासोबत प्रवास करत होता आणि आता मला तो सापडत नाहीये. कृपया मला त्याला शोधण्यात मदत करा.